नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. पाहूयात आजच्या घडामोडी. भूसंपादन न करता बांधली शाळा, संपूर्ण शाळा न्यायालयाच्या आदेशाने शेतकऱ्याच्या स्वाधीन. जिल्हा परिषदेने हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथे शाळेची उभारणी केली होती, पण ही जागा जिल्हा परिषदेची नसून देवराव पौळ यांच्या मालकीची असल्याचं न्यायालयात सिद्ध झालंय आणि शाळा उघड्यावर आली आहे. या शाळेतील 128 विद्यार्थी हे आता उघड्यावर शिक्षण घेत आहेत. या शाळेची इमारत जिल्हा परिषदेने कोणताही मावेजा न देता ताब्यात घेतली आणि मागील अनेक वर्षांपासून इथे 1ली ते 7वीचे वर्ग भरवले. या शाळेच्या जागेवर देवराव पौळ यांनी न्यायालयात हक्क सांगितला होता. अखेर न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागलेला असून 6 गुंठे जागा देवराव यांच्या मालकीची असल्याचे न्यायालयाने निकालपत्रात नमूद करत ही जागा देवराव यांच्या ताब्यात दिली आहे. 2014 पासून हे प्रकरण न्यायालयात सुरू होते आणि या संपूर्ण प्रकरणात जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून आला. पण याचा फटका आता ऐन उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना बसला आहे. जिल्हा परिषदेने तात्काळ यावर उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त होते आहे. पाहूया सविस्तर बातमीपत्र. नांदेड जिल्हा उपसंपादक संतोष सोमाते. तांबरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनचिंचोली येथे सहशिक्षक आहे. न्यायालयीन निर्णयाप्रमाणे श्री देवराव पाटील यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि त्यांच्या वडिलांनी दिलेली शाळेसाठीची जमीन ही कोर्टाने त्यांना वापस दिली. न्यायालयीन निर्णय काही का असेना, परंतु या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनचिंचोली येथे शिकत असणारे विद्यार्थी आज न्यायालयाच्या या निर्णयामुळे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज हे विद्यार्थी चिमुकले उघड्यावर आलेले आहेत. गेले 4 दिवस झालं हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उघड्यावर बसून अध्ययनाचं आणि अध्यापनाचं काम या ठिकाणी सुरू आहे. मला प्रशासनाला आणि न्यायालयीन प्रक्रियेला तसेच जिल्हा परिषद नांदेड येथील सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर यातून मध्यस्थीचा मार्ग काढून आम्हाला आमची शाळा पुन्हा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावी ही विनंती. किती ते किती वर्ग आहे? या ठिकाणी इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत चे वर्ग आहेत आणि एकूण 129 विद्यार्थी या इयत्ता 1ली पासून 7वी पर्यंत या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आमचे विद्यार्थी नाही का उघड्यावर बसलेले आहेत. याला एकमेव कारण म्हणजे जिल्हा प्रशासन आहे. जिल्हा प्रशासनाने दुर्लक्षितपणा केल्यामुळे नाही का आमच्या लेकराची आज नाही का ही दुर्दशा होत आहे. उघड्यावर लेकरं बसलेली आहेत. 1935 ची स्थापना आहे या जिल्हा परिषद शाळेची आणि आज आतापर्यंत नाही का हे वर्ग नाही का एका बंदिस्त याच्यामध्ये होते, विद्यार्थी शिकायला होते. पण प्रशासनाने याच्यामध्ये नाही का ते देवराव नारायण पौळ यांनी नाही का कोर्टामध्ये जाऊन नाही का त्या जागेचा ताबा घेतलेला आहे. आज विद्यार्थी नाही का उघड्यावर बसले आहेत. उघड्याला बसल्यानंतर आज विद्यार्थ्याची नाही का ते आम्हाला एक काळजी पडली की आमच्या विद्यार्थ्याचं नाही का भविष्य हे अंधारात दिसत आहे. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे प्रशासनाला की त्यांनी ही जबाबदारी घेऊन आमच्या विद्यार्थ्याचं नाही का कशा पद्धतीने नाही का हे करता येईल, पुनर्वसन करता येईल याच्याकडे नाही का लक्ष द्यावं. आम्ही ही प्रशासनाला हीच मागणी करतो आणि तात्काळ आमच्या विद्यार्थ्याची चांगल्या सुविधा देऊन नाही का हे करावं, इमारत देऊन. सतीश पौळ आहे. मी इयत्ता 6वी शिकत आहे. आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनचिंचोली खूप चांगली शाळा होती. हे शाळा शासनाने बंद केलेली आहे कोर्टाचा निरोप घेऊन आणि आम्ही इथं उन्हामध्ये बसलेलो आहोत. मी एवढेच बघते की आमची शाळा आहे ना आम्हाला परत वापस करून द्यावा. अतिशय सुंदर आमची शाळा आहे, आम्हाला परत वापस एवढंच.